अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाचे प्रणेते माझे आदर्श वयाच्या 90-92 वर्षी सुद्धा एक तरुण तडफदार तरुणाची उमेद बाळगणारे आपल्या सर्वांचेच आदरणीय आनंद काका भागवत, तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व मान्यवर, उपस्थित सर्व या प्रकल्पाच्या शिक्षिका, पॅरेंट्स आणि सर्व माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज सर्वप्रथम आपल्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जे काम केलं ते काम पुढे नेण्याचं म्हणजे आजच्या दिवशी आणखी काय आनंद असावा काका की आज महात्मा फुलेंची जयंती देखील आहे आणि आज आपण असा अतिशय सुंदर असा किशोरी विकास प्रकल्प त्याची यादी आपण इथे ठेवलेली आहे. आणि मुलींचा विकास हा भारताचा विकास असेल असं जसं महात्मा फुल्यांचं स्वप्न होतं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक मुलगी शिकली म्हणजे संपूर्ण कुटुंब शिकतं. इथं काकांचं जे स्वप्न आहे किंवा या किशोरी विकास प्रकल्पाचं जे स्वप्न आहे की आदिवासी मुली, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की काका जे काम करत आहेत ते मुरबाड आणि शहापूर तालुक्यात करत आहे. हे दोन्ही तालुके आदिवासी बहुल आहेत. आपल्या राज्यघटनेचा सुद्धा उद्देश असा आहे, महत्त्वाचा उद्देश आपण ज्याला म्हणतो की कल्याणकारी राज्याचा आहे आणि कल्याणकारी राज्यामध्ये मागास घटकांचा विकास करणं. मागास घटकामध्ये आदिवासी देखील येतात आणि आपण कितीही नाही म्हटलं तर महिला देखील येतात आणि याच्यावरती काम हा प्रकल्प करतोय. याच्यापेक्षा महत्त्वाची आनंदाची गोष्ट कोणती नाही असं मला वाटतं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त मी आपल्या सर्वांना एक गोष्ट अशी निश्चित सांगू इच्छितो की साधारणतः 2000-2500 मुलांसाठी, आदिवासी मुलांसाठी किंवा किशोरी मुलींसाठी हा प्रकल्प काम करतोय आणि तोही निशुल्क. म्हणजे काय की मी शासनामध्ये काम करत असताना बऱ्याच गोष्टींचा अनुभव येतो की 100 मुलांचा जरी कार्यक्रम करायचा असला तरी सुद्धा आमच्याकडून मदतीची अपेक्षा, आर्थिक मदतीची अपेक्षा किंवा प्रकल्पाची अपेक्षा, पैशांची अपेक्षा केली जाते. परंतु काकांचा हा जो उपक्रम आहे याच्यामध्ये आपण सर्वजण ज्याच्यात साथ देत आहात, सगळ्या किशोरी प्रकल्पाच्या ताई असतील, शिक्षिका असतील किंवा इतर मान्यवर असतील, जी बॅक टीम आहे, सर्वजण जे काम करत आहेत त्याच्यामध्ये विशेष म्हणजे गव्हर्नमेंटने एकही रुपया आम्ही त्यांना दिलेला नाही किंवा त्यांनी तशी आमच्याकडे मागणी केलेली नाही. 2500 विद्यार्थिनींचं काम ही काही साधी गोष्ट नाही. आपल्या कुटुंबामध्ये 2 मुली असतात किंवा आपलं कुटुंब 5 लोकांचं असतं, ते सांभाळता नाकी 9 येतं. या वयामध्ये काका सामाजिक दायित्वातून किंवा लोकांकडून फंड उभा करून किंवा लोकांनी जे काही देतील त्याच्यामधून हा 2500 मुलींचा वसा त्यांनी घेतलेला आहे. त्यांचं पालकत्व त्यांनी घेतलेलं आहे. बरं, 2500 मुलींचं फक्त पालकत्व घेतलं अशातला भाग नाही. ते 2500 मुली भविष्यामध्ये जे काम करणार आहेत, त्या भविष्यामध्ये या देशाच्या नारी होणार आहेत, त्या भविष्यामध्ये आई होणार आहेत, त्या भविष्यामध्ये कोणाची तरी पत्नी होणार आहे, त्या देशाच्या नागरिक होणार आहेत, डॉक्टर होणार आहेत, इंजिनियर होणार आहेत. तर येणाऱ्या त्या आई झाल्याच्या नंतर या वयात जर या मुली शिकल्या की मुलींच्या वैयक्तिक समस्या, मुलींच्या शारीरिक समस्या किंवा मुलींना बॅड टच, गुड टच ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींवर आणखीन एक लक्षात घ्या की शहापूर सारख्या तालुक्यामध्ये मासिक पाळी हा शब्द स्टेजवर वापरताना मी पहिल्यांदा पाहिलं एका विद्यार्थिनीला जी 8वी-9वीची असेल. आणि हे सगळ्यात मोठं अचिव्हमेंट आहे की ट्रायबल मुली किंवा आमच्या मुली या विषयावर बोलायला लागल्या. याच्यापेक्षा मोठं यश कोणतं नसावं. भारत विकसनशील देश आहे, परंतु आज सुद्धा मानसिकता जी आहे ती मात्र बऱ्यापैकी मुलींच्या बाबतीतली आपण पाहायला गेलो तर थोडीशी विचार करण्यासारखी किंवा आपण त्याला न्यूनतम दर्जा देतो. आज आमच्या विद्यार्थ्यांनी जर अशा बोलू लागल्या तर निश्चित त्यांना त्यांचं भविष्य कळतंय. येणारी जी जनरेशन आहे अशा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी अशा जर विद्यार्थी घडल्या, अशा जर भविष्यात आया झाल्या तर निश्चित ही महाराष्ट्राची भूमी ही शिवराय बाबासाहेब फुले आंबेडकरांच्या विचारधारेला जन्म देणारी भूमी ठरेल असं मला वाटतं. त्याच्यामुळं या उपक्रमाच्या निमित्त